रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि कुठलाही सण म्हटलं का आपल्याकडे गोडधोड करायची फार पूर्वीपासून पद्धत आहे। मात्र रक्षाबंधन म्हटलं की आपण मिठाई आणायला मात्र बाजारात जातो। तर असं आता तशी करायची गरजच नाही, कारण घरामध्येच एवढ्या सुंदर पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये सुंदर सुंदर आपण मिठाई बनवू शकतो। तर वेळ न घालवता छान अशी रेसिपी आपण इथं बनवणार आहोत, अगदी स्पेशल रक्षाबंधनसाठी। तर चला, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर आज आपण इथं खव्यापासून मस्त खव्याचे पेढे बनवतोय। त्यासाठी अर्धा किलो खवा घेतलाय, 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी साखर आहे। सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये साजूक तूप 1 चमचा घालायचं। तूप कढलं की त्यामध्ये लगेचच आपण इथे खवा टाकून घ्यायचा आहे। मात्र ही सगळी प्रोसेस मंद गॅसवरती करायची। आता खव्याला अगदी सुटसुटीत करेपर्यंत इथं आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे, कारण जो खव्याचा घट्ट गोळा असतो ना, तो थोडासा लूज झाला पाहिजे, तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे। हे बघा, थोडंसं ते लूज झालेलं आहे। खवा पेढा कधीही बनवताना अगदी जाडसर अशी आपण कढई घ्यायची कधीही, कारण थोडीशी जर पातळ असेल ना तर खवा करपण्याची भीती असते। आता थोडासा खवा लूज झालेला आहे, तर यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। साखरेचं प्रमाण मी अगदी कमी ठेवले। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता, कारण मी अर्धा किलो खव्यामध्ये अगदी 100 ग्रॅम एवढी साखर घातली। आता हे सतत फिरवत राहायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं तुम्ही छान असं फिरवलं ना, मस्त ते लूज होतं। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे त्यातले सगळ्या गाठी गेल्या आणि पूर्णपणे ते लूज झालेलं आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारी ही मिठाई आहे, जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट बनते आणि साहित्य तर तुम्ही बघितलं हे खूप कमी वेळामध्ये। आता हे जे मॉइश्चर सुटलेलं आहे ना सगळं साखरेचं, ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। मात्र हात अजिबात बाजूला झाला नाही पाहिजे, नाहीतर लगेच खाली करपतं। तर बऱ्यापैकी हे दाटसर झालेलं आहे। जवळजवळ मला 5 ते 6 मिनिटं झालं मी ही प्रोसेस करते। तुम्ही सुद्धा जर घरी बनवत असाल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे। जोपर्यंत हे दाटसर होत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं, थोडासा वेळ लागतोच। नाहीतर कधी कधी बायकांचं काय होतं की हे पातळ झाले सारण, आता हे घट्ट होणं शक्य नाही किंवा माझ्याकडून बिघडले, तर तसं काही होत नाही आहे। त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो, आपल्याकडे पेशन्स हवेत तेवढ्या। आता बऱ्यापैकी दाटसर झाले तर यामध्ये आपण वेलची पूड टाकून घेऊया। हे पहा, पूर्ण त्याचा लूजपणा आहे तो सगळा निघून चालला आहे। कढईमधून अगदी बाजूला होते ते खवा, पूर्णपणे चिटकलेला तर बिलकुल नाही। बघा तुम्ही, जवळजवळ मी 10 मिनिटं होऊन गेले ही प्रोसेस करते, पण थोडासा सुद्धा चिटकलं नाही, कारण आपला हात बाजूला करून चालतच नाही, नाहीतर ते लगेच खाली करपतं। पूर्णपणे हे घट्ट झालेलं आहे। आता मी खाली उतरून घेतले, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे। एक 5 मिनिटं मी थंड होऊ दिले। आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि मग पेढे वळायला घ्यायचे। तर किती सोपी पद्धत आहे आणि किती व्यवस्थितपणे आणि झटपट झाली बघितली तुम्ही। आता याला छान असे मस्त गोल आकार देऊन तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पेढे बनवू शकता। तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर तुम्ही एखादा साचा तुमच्याकडे असेल तर त्याने डिझाईन पण करू शकता वरती। वाव, मस्त पेढा झालेला आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे पेढे तयार करूयात। कुठलाही सण आला म्हटलं की आपण घरीच मिठाई बनवायची, कारण आपल्या हातची असते ती। आपल्या हातामध्ये गोडवा पण तितकाच असतो आणि घरातल्या लोकांना आपल्या हातचं खायला जास्त आवडतं। आता ही प्रोसेस करताना जर तुमच्याकडून ते सारण घट्ट झालं किंवा पेढा वळला नाही गेला तर काय करायचं, 1-2 मिनिटं परत ते गॅसवरती सारण ठेवायचं। थोडंसं अगदी 1 सेकंदामध्ये ते लूज पडतं, थोडंसं परतून घ्यायचं अगदी 1 ते 2 सेकंद आणि लगेच परत पेढे वळायला घ्यायचे। म्हणजे तिथेही घाबरायची कारण नाही, कारण नवीन बनवणारे असतील तर त्यांना काय वाटेल की बाबा हे पूर्णपणे घट्ट झालं, माझ्याकडून बिघडलं, तर तसं काही होत नाही। परत तुम्ही त्याला गॅसवरती ठेवा, थोडंसं गरम करा, मस्त पेढा तयार होतो। बघा तुम्ही किती छान पेढे तयार झालेत, अगदी मऊसूत। तर अशा प्रकारे इथं मऊसूत आणि सुरेख असे खव्याचे पेढे बनवून तयार आहेत। सगळे इथं पेढे वळून झालेले आहेत आणि किती सुंदर दिसतात बघा प्लेटमध्ये। तर अशा प्रकारे इथं आपण छान असे खव्याचे पेढे बनवलेत। वरून थोडीशी गार्निशिंग करूया, तर मी इथं थोडासा पिस्ता कट करून घेतलाय, तो लावते। अगदी ऑप्शनल आहे पिस्ता। कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा आणि तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनाला अशी मिठाई जरूर घरात करून सगळ्यांना खाऊ घाला। आवडली असेल तर मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।
परत एकदा छान अशा व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.